नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स बेसिक स्टडी पॉईंटमध्ये मी प्राध्यापक मोनेश्वर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडपासून आपण एक्सरसाइज नंबर 1ला सुरुवात केलेली आहे आणि सर्वच्या सर्व आपले गणित किंवा प्रॉब्लेम्स जे काही आपण सॉल्व करत आहोत ते पूर्ण बेसिक कन्सेप्टला धरून आपण सॉल्व करत आहोत. आणि मित्रांनो, नक्की माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर त्याला बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला नवीन जे व्हिडिओज आहेत किंवा नवीन जी माहिती येणार आहे ती तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन वारंवार मिळत राहील. मित्रांनो, काही गणित आपण कॉम्प्लिकेटेड किंवा कंपोजिट फंक्शनमध्ये बघितलेले आहेत. आता त्यापैकी आपण एक घेणार आहोत. एक्सरसाइज नंबरमधलं एक्सरसाइजमधील जो 1.1 आपला चालू आहे त्या 1.1 मधला मेन क्वेश्चन नंबर सेकंड घेऊयात आपण. आणि सेकंडमधला पहिलं जे एक्झाम्पल आहे त्या पहिल्या एक्झाम्पलला आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिलं एक्झाम्पल मित्रांनो आहेत आपलं कॉस ऑफ अँगल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आणि काय करायचं आपल्याला, टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन. सेकंड, आता या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन काढणार आहोत. आणि डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहेत म्हणून आपल्याला फर्स्ट सेकंड क्वेश्चनला आज आपण कंप्लीट करणार आहोत. आणि सेकंडमधला पहिला आहे क्वेश्चन, सब क्वेश्चन कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 2 प्लस ए टू दी पॉवर 2. मित्रांनो, काय करणार आपण, याला साध्या मेथडने त्याला सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कुठलंही कॉम्प्लिकेटेड किंवा गुंतागुंतीचं आपल्याला त्याला एक्सप्लेन करायचं नाहीत. काय करूयात आपण, सोल्युशनला सुरुवात करूयात. सोल्युशनला सुरुवात केल्याच्या नंतर जे आपल्याला गिव्हन इक्वेशन दिलेलं आहेत ते गिव्हन इक्वेशन किंवा गिव्हन एक्झाम्पल आपल्याला जो दिलेला आहे त्याला आपण कन्सिडर करू. y इज इक्वल टू द कॉस ऑफ एक्स रेस टू पॉवर 2 प्लस ए टू द रेस टू पॉवर 2. नऊ मित्रांनो, काय करणार आपण, याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सनं सांगितलं म्हणून आपण एक्सनं त्याला डिफरन्शिएट करणार ऑन द बोथ साईड. दोन्ही साईडला आपण काय करणार आहोत, त्याला डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू द एक्स. डिफरन्शिएट करणे म्हणजे काय मित्रांनो, डिफरन्शिएट करणे म्हणजे याला डी डिवायडेड बाय द डी एक्सने मल्टिप्लाइड करणे, म्हणजेच लेफ्ट साईडला. आणि सोबत डेरिव्हेटिव्ह आपण कशाचा करणार, राईट साईडला. आणि राईट साईडला आपल्याला काय दिलेलं आहे, कॉस ऑफ एक्स टू दी पॉवर 2 आणि प्लस ए टू दी पॉवर 2. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे dy बाय dx काढणे म्हणजेच त्याला y डॅश सुद्धा म्हणतो आपण, किंवा हे गिव्हन फंक्शन एफ मधलं आहेत म्हणून त्याला एफ डॅश ऑफ एक्स सुद्धा म्हणतो आपण त्याला. मग चला काढूयात आपण. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, आपण बेसिक फॉर्म्युले बघितलेले आहेत. कॉसचा डेरिव्हेटिव्ह जर दिलेला असेल आणि त्याच्यासोबत कंपोजिट फंक्शन दिलेलं आहेत म्हणून कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो, मायनस ऑफ साईन. आणि कंपोजिट फंक्शन आपण जशाला तसं लिहिणार एक्स टू दी पॉवर 2. आणि डेरिव्हेटिव्ह पुन्हा एकदा कशाचा काढायचा आहे, कंपोजिट फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे कशाचा, एक्स स्क्वेअर. जिथं एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मित्रांनो, मग इथं काय राहील, dy बाय dx इज इक्वल टू द मायनस ऑफ साइन ऑफ एक्स टू दी पॉवर 2 प्लस ए टू दी पॉवर 2 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन. मग डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण इथे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू दी पॉवर 2 प्लस ए टू दी पॉवर 2, म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढू आपण त्याचा, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू दी पॉवर 2. आता एक आहे मित्रांनो, इथे आपल्याला तर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स सांगितलेलं आहेत, परंतु मग एक्सच्या व्यतिरिक्त जे दुसरे फंक्शन्स असतील ते काय असतील, तर ते कॉन्स्टंट म्हणून काम करतील. म्हणून इथे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह इथे काय येणार, 0. देअरफॉर मायनस ऑफ साइन ऑफ एक्स टू दी पॉवर 2 प्लस ए टू दी पॉवर 2 इंटू द याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2x. पुन्हा डेरिव्हेटिव्ह एक्सचा काढला तर तो 1 येणार आणि इथे काय राहील, 0 राहील. मग आपलं फायनल आन्सर काय राहील मित्रांनो, dy बाय dx इज इक्वल टू द मायनस ऑफ 2x साइन ऑफ एक्स टू दी पॉवर 2 प्लस ए टू दी पॉवर 2.
आणि आपलं हे फायनल आन्सर एकदम सुटसुटीत पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे आपण जर गणितं सॉल्व करत गेलो, तर एक्झाम्पल जर सॉल्व करत गेलो, तर नक्की आपल्याला कुठलाही प्रॉब्लेममध्ये अडचण येणार नाही. सेकंड नंबरचं सिमिलरली, सेकंड नंबर काय आहेत, इन द स्क्वेअर रूट ई टू द पॉवर 3x + 2 अँड +5 असे दोन फंक्शन दिलेले आहेत आणि त्याचं आपण काय करणार आहोत, डिफरन्शिएशन करणार आहोत. म्हणून कन्सिडर आताच्यासारखंच त्याला कन्सिडर करूयात की गिव्हन इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, त्याला काय कन्सिडर करणार, y = द त्याला कन्सिडर केल्याच्या नंतर काय राहील, ई टू द पॉवर 3x + 2 आणि +5. मग त्याला आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट द गिव्हन इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x ऑन द बोथ साईड. म्हणजे इथं काय राहील, dy/dx = द ddx ऑफ कशाचा ddx, स्क्वेअर रूट ऑफ ई टू द पॉवर 3x + 2 +5 आणि इथे काय करू आपण, कोज करूयात. सिमिलरली इथे काय होणार मित्रांनो, जर स्क्वेअर रूट आपण काढलं तर स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय येतो असतो, स्क्वेअर रूट ऑफ द एनी कंपोजिट फंक्शन इज ऑलवेज = द, पहिले काय करणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढत असताना 2 ऑफ इन द स्क्वेअर रूट ऑफ ई टू द पॉवर 3x + 2 +5 अशा पद्धतीने घेतला आपण त्याला, इंटू द. आता काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह काढणार. इथे डेरिव्हेटिव्ह कशाचा, या गिव्हन फंक्शनचा. एकदा स्क्वेअर रूट काढला आपण, स्क्वेअर रूटचा डेरिव्हेटिव्ह पहिले काढायचा, नंतर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे ई टू द पॉवर 3x + 5 +2 आणि इथे प्लस सेपरेट 5 आहेत. मग सिमिलरली इथं काय राहील मित्रांनो, 1/2 इन द ब्रॅकेट ई टू द पॉवर 3x + 2 +5 आणि इथे डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे आपल्याला, दोघांचा काढायचा आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ कशाचा, ई टू द पॉवर 3x + 2 आणि प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. आता नेक्स्ट टर्म तर आपल्याला लक्षात आली असेल मित्रांनो की नेक्स्ट टर्म इथली काय राहणार, ती 0 राहणार. आणि याचा जर जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढला आपण, तर तो डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/ ही टर्म ॲज इट इज राहील इन द स्क्वेअर रूट ऑफ ई टू द पॉवर 3x + 2 +5 इंटू द डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर असेल काही तर एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नेहमी एक्सपोनेन्शियल फंक्शनच लिहायचं, इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन. पुन्हा या गिव्हन फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर तो राहील 3 इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ, आपण जर पुन्हा काढला त्याला तर याचा डेरिव्हेटिव्ह राहील. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, 3x + 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह तर इथे 0 झालेला आहे आणि पुन्हा याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर आपला किती राहील, तो डेरिव्हेटिव्ह 3 मिळणार. म्हणजे इथं काय राहील आपलं, 1/2 इन द ब्रॅकेट 3x + 2 +5 इंटू द, म्हणजे इथं काय झालं आता 3 इंटू द x, 3 कॉमन घेतला आपण इथला तर 3 डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो की 3 हा जो आलेला आहे हा 3 आपण एकदम इथे लिहूयात. आणि इथे काय राहणार, ई टू द पॉवर 3x + 2 एका ब्रॅकेटमध्ये. आणि अशा पद्धतीने आपलं फायनल जे आन्सर झालेलं आहे ते dy/dx = द गिव्हन फंक्शन दॅट इज 3 ई टू द पॉवर 3x + 2 आणि डिव्हायडेडमध्ये काय आलेलं आहे, 2 इंटू इन द स्क्वेअर रूट ई टू द पॉवर 3x + 2 +5. In this way we can calculate here by using the simple method the derivative of the given exponential function. मित्रांनो, 4 नंबरचं एक आपल्याला कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल दिलेलं आहे. कंपोजिट ऑफ कंपोजिट फंक्शनमध्ये आपण काय करणार, त्याला गिव्हन y = द पहिले पुटअप करूयात, tan ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x. बघा आता इथे काय झालेलं आहे, कंपोजिट फंक्शन स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट दिलेले आहेत. डिफरन्शिएट करू आपण त्याला पहिले, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द x ऑन द बोथ साइड. देअरफॉर वी गेट dy/dx = द डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx इन द ब्रॅकेट tan ऑफ स्क्वेअर रूट ऑफ
एक्स आपल्याला असं मिळालेलं आहे. पहिले काय करूयात आपण मेन स्क्वेअर रूटला सॉल्व करूयात. मेन स्क्वेअर रूटला जर आपण सॉल्व करण्याचा जर प्रयत्न केला तर काय येईल आपल्याला 1/2 टाइम्स टर्न ऑफ रूट ऑफ एक्स आपल्याला असं भेटणार. तरी पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला कशाचं काढायचं आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ रूट ऑफ एक्स. मग मित्रांनो आपलं फायनल आन्सर काय आता संपणार का? नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे? त्याला पुन्हा डिफरन्शिएट करायचं आहे. ॲज इट इज लिहूयात आपण इथलं डिफरन्शिएशन ऑफ टॅन एक्स. जे काय असेल तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा इथे काय येईल मित्रांनो? सेक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. सेक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. परंतु मित्रांनो पुन्हा काय करायचं आहे? याचा डेरिव्हेटिव्ह निघाला म्हणजे झालं का? पुन्हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. मग सिमिलरली इथे काय होणार मित्रांनो? अंशामध्ये आपलं झालेलं आहे काय? अंशामध्ये सेक्स स्क्वेअर एक्स सेक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय द 2 टाइम्स रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. इथपर्यंत आपण आलेले आहोत. आता डेरिव्हेटिव्ह याचा काढायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन फंक्शन इज ऑलवेज इज इक्वल टू द 2 टाइम्स रूट ऑफ एक्स आणि इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा मित्रांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आपल्याला अशा पद्धतीने काढायचा आहे. तो 1 राहणार आहे. म्हणून आपलं गिव्हन इक्वेशन फायनल इक्वेशन काय झालेलं आहे? सेक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स. सेक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स 2 into the 2 इज इक्वल टू द 4 square root of x into the square root of tan of root of again x, and this is our final answer, that is dy by dx is equal to the given function. मित्रांनो काय केलं आपण इथे? गिवन फंक्शन दिलं आपल्याला. स्क्वेअर रूटमध्ये अजून एक स्क्वेअर रूट दिलेले आहेत म्हणजे आपल्याला कंपोजिट ऑफ कंपोजिट फंक्शन दिलेले आहेत. म्हणून आपण त्याला काय केलेलं आहे? y इज इक्वल टू द पहिले पुटअप केलं स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ रूट ऑफ एक्स असं लिहिलं त्याला. नाव डिफरन्शिएट केलं. मग त्याला डिफरन्शिएट ऑन द बोथ साईड. दोन्ही साईडला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर काय होणार? डी डी एक्स आपल्याला दोन्ही साईडनं मल्टिप्लाइड करायचं आहे. दोन्ही साईडला मल्टिप्लाइड केलं आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ द स्क्वेअर रूट फंक्शनचं पहिले काढूयात आणि नंतर मग पुन्हा त्या फंक्शनचं काढूयात डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय राहील? डेरिव्हेटिव्ह ऑफ द गिव्हन फंक्शन जर काढलं तर 1/2 टाइम्स रूट ऑफ द गिव्हन जे रूट आहेत तो ॲज इट इज लिहायचं इथे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टॅन ऑफ रूट ऑफ एक्स इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ जे स्क्वेअर रूटमध्ये आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे कशाचा? टॅन ऑफ रूट ऑफ एक्स. मग सिमिलरली तसंच झालं. ॲज इट इज घेतला आपण. पुन्हा इथे डेरिव्हेटिव्ह असा काढला तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह निघेल पहिले तिथे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक्स स्क्वेअर ऑफ रूट ऑफ एक्स असा आला तिथे. पुन्हा त्याच्या जो फंक्शन आहे त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स. मग पुन्हा आपण ॲज इट इज हे ॲज इट इज राहिलं. हे दोन्ही पण ॲज इट इज राहिले तिथे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स जर फाइंड आउट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स आपल्याला काय मिळणार? 1/2 रूट ऑफ एक्स. पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ द एक्स फंक्शन काढायचं आणि तो एक्स फंक्शन काय येणार? 1 येणार. म्हणून आपण काय केलेलं आहे? द गिव्हन फायनल इक्वेशन इज फायनल dy by dx is equal to the sec square of root of x divided by the 2 into the 2 4 times root of x into the square root of tan of root of x, and this is our final answer. मित्रांनो अशा पद्धतीने आपण जर सोप्या पद्धतीने जर एक्झाम्पल सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला भावी एक्झाममध्ये यश मिळणार यात शंकाच नाही. जर माझं चॅनल आणि माझे जर शिकवणी जर आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. नमस्कार.